तुमच्या दोघांच्या आयुष्यात स्वामींचं खूप महत्व आहे, तर एक पटकन असा एक अनुभव काही शेअर कराल का, की जो दोघांचा सिमिलर असेल किंवा आता इथे सांगावाच वाटतंय तुम्हाला, शेअर करा असं वाटतं? एक आहे, आता तू स्वामींचं नाव काढलंच आहे सर, माझी अक्कलकोटला जाण्याची खूप इच्छा होती, पण फॉर एनी रिझन जाता येत नव्हतं. आणि अचानक मला समीरचा फोन आला की मी अक्कलकोटला निघालो होतो, तू येशील का? म्हटलं अरे वाय नॉट, एनी टाइम. आणि माझ्या गुरूंनी मला सांगितलं की एकदा अभिषेक करा अक्कलकोटला जाऊन. तर आम्ही गेलो आणि अगदी मित्रमैत्रिणी होतो, आम्ही गेलो आणि अभिषेकाला बसल्यावर मी बसले, तर त्या गुरुजींनी सांगितलं की याला सोहळा नेसल्याशिवाय अभिषेकाला बसता येत नाही. सो तेव्हा मला असं वाटलं की ओके, माझा अभिषेक वेगळा आणि याचा अभिषेक वेगळा. सर तो स्वामींच्याच कृपेने एकत्र झाला असावा आणि तेव्हाच माझं नाव ऍज अ सोनल समीर पौलस्ते असं लागलं गेलं तिथे. सिक्रेट होता. हो, हे सिक्रेट होतं. आणि एकदा नाही, हे दोनदा झालं. आम्ही गाणगापूरला गेलो तेव्हा सुद्धा त्या गुरुजींनी नाव विचारलं समीरला आणि त्यांनी पटकन सांगितलं की सोनल समीर पौलस्ते. हा, सोनल समीर आणि ते पौलस्ते असं आलं. हा, मग त्यांनी ते बोलताना सोनल समीर पौलस्ते असं नाव घेतलं. त्यांचाच खरं तर आशीर्वाद आहे म्हणायला हरकत नाही. हो हो, अगदीच. स्वामींचं आमच्या आयुष्यात म्हणजे सोनल जसा दत्त संप्रदायाशी निगडीत आहे, तर तिच्यामुळे माझ्या आयुष्यात दत्त महाराज आले. पण मी स्वामींनाच म्हणजे लहानपणापासून आमच्या घरातच स्वामी समर्थांचं करत असल्यामुळे मी पण स्वामी माझे गुरु आहेत ऍक्च्युली. म्हणजे मी गुरुदीक्षाच घेतले स्वामींच्या नावाचीच. सो स्वामी आमचं सर्वस्व आहे. जे काही आता आमच्या आयुष्यात घडतंय ते स्वामींमुळे घडतंय. सोनली माझ्या आयुष्यात अचानक आली, ती स्वामींमुळेच आली असं मी म्हणेन.